नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक सेवक संदर्भात बऱ्याच दिवसांपासून यावरती शिक्षक संघटनांनी आंदोलनं केली, पत्रकं दिली, निवेदनं दिली आहे संबंधित डिपार्टमेंटला पण आणि मंत्र्यांना पण. यावरती आता एक महत्त्वाचा जी-आर आला आहे की शिक्षण सेवक यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आपल्याला माहिती असेल की शिक्षण सेवक जेव्हा शिक्षक म्हणून तुम्ही रुजू होतात तेव्हा तुम्हाला 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतं. या 3 वर्षात तुम्हाला मानधन तत्वावरती ठराविक अमाऊंट दिली जाते, त्या अमाऊंटवर तुम्हाला काम करावं लागतं. यावरती तुम्हाला सरकारकडनं असं सॅलरी मिळत नाही, बरोबर, जी लागू आहे ती. 3 वर्षानंतर तुमचं काम जर समाधानकारक असेल तर तुम्हाला इथे सॅलरी दिली जाते. मग ह्या शिक्षण सेवकावरती बऱ्याच आंदोलनानंतर एक महत्त्वाचा जी-आर समोर आला आहे. तो जी-आर आपण बघूया. ह्या जी-आरमध्ये नेमकी काय सुधारणा करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी अपकमिंग जून-जुलैमध्ये टी-ई-टी 2026 होणार आहे. ज्या शिक्षकांना आणि ज्या उमेदवारांना टी-ई-टी एक्झाम द्यायची असेल त्याचं प्रिपरेशनसाठी नवीन बॅच द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात चालू झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फीचर्स आहेत. जसं की तुम्हाला प्रत्येक बॅचला अनुभवी शिक्षक आहे. आतापर्यंत 9.0 म्हणजे 8 बॅचेस संपल्यात. ह्या 8ही बॅचला ज्या शिक्षकांनी शिकवलं तेच शिक्षक तुम्हाला इथे बघतील, ते शिक्षक तुम्हाला बघायला मिळतील. मग विचार करा की यांचा अनुभव किती प्रचंड आहे, कितीतरी वेळा त्यांनी तो टॉपिक शिकवलेला आहे, कितीतरी एक्झाम त्यांनी डोळ्याखालून घातलेले आहेत. सो नक्कीच याचा फायदा तुम्हाला इथे होणार आहे. टॉपिकनुसार तुम्हाला नोट्स उपलब्ध आहे. ते जे शिकवतात लेक्चरमध्ये पीडीएफ, ते जे पीपीटीमध्ये त्याची सुद्धा पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे. टॉपिकनुसार टेस्ट आहे, सब्जेक्टनुसार टेस्ट आहे आणि फुल लेंथ सुद्धा टेस्ट आहे. अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे. जुने विद्यार्थी जर शिक्षक भरतीचे आमचे असेल त्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थी लगेच ॲडमिशन घ्यायचं आहे. सो यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे, तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. आणि रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. टेटची पण अवेलेबल आहे आणि सीटीडीची पेपर 1 पेपर 2ची पण अवेलेबल आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबत ह्या मुद्द्यावरती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय झालेला आहे दिनांक 18 फेब्रुवारी 2026ला. नेमका हा जी-आर काय सांगतोय, काही मुद्दे मी तुम्हाला जी-आर मध्ये घेऊन जातो डायरेक्ट. बघा हा जी-आर आहे. ह्या जी-आर मध्ये प्रस्तावना पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की काय होतं. बघा प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलंय की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे ज्याला झेडपी, नगरपालिका, महानगरपालिका म्हणूया आपण, तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा पण ज्या 100% अनुदानित आहे, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. अशा सर्व शाळांना सन 2020 पासून शिक्षण सेवक योजना लागू आहे. कधीपासून लागू? शिक्षण सेवक 2000 पासून लागू झाली. बघा 2000 पासून, बरोबर आहे. त्यानंतर या योजनेतील काही तरतूदीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. काय केल्यात? त्या उमेदवारांचं एज बाबत असेल, त्या उमेदवारांची सॅलरी असेल, मानधन असेल, जे द्यायचं त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता 3 वर्ष, बघा मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 वर्ष कालावधीसाठी मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते. या कालावधीत उमेदवाराची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येऊन अनुज्ञेय वेतन श्रेणी लागू होते. वेतन श्रेणी कधी लागू होते? तर 3 वर्षानंतर त्याला वेतन श्रेणी लागू होते. पुढचा मुद्दा बघा, सद्यस्थितीत विहित पद्धतीने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची त्या पदावरील 3 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वी जर अन्य समान अथवा असमान शिक्षण सेवक पदावर नव्याने विहित पद्धतीने नियुक्त झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो. हा जुना नियम आहे. काय पुढे सांगतो मी तुम्हाला. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील त्याची सेवा नवीन शिक्षण सेवक पदाच्या 3 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी विचारात घेतली जात नव्हती नाही, पूर्वीचा आहे. ज्यामुळे गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करून उच्च स्तरावरील शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळणाऱ्या व्यक्तीसाठी ही बाब काहीशी अन्यायकारक आहे. मग त्यांनी निर्णय दिलेला आहे. उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी संदर्भ क्रमांक 3 अन्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आला असता त्या विभागाने असे अभिप्राय दिले आहेत की शिक्षण सेवक योजनेचे मूळ धोरण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे असल्याने सदर धोरणामध्ये बदल सुधारणा करण्याच्या अनुषंगाने वेगळ्याने कोणत्याही अभिप्राय नाहीत. उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. स्वतः त्यांना घ्यायचा आहे, डिपार्टमेंटला
त्याला घ्यायचा होता आणि त्यांनी घेतलेला आहे. का निर्णय घेतला त्यांनी? तो निर्णय असा असणार आहे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा 100% अनुदानित खाजगी शाळा, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. त्यातील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची, बघा काय मुद्दे आहेत, कोणत्याही स्तरातील, कोणताही स्तर घ्या, 1 ते 5 घ्या, 1 ते 6 ते 8 घ्या, कोणत्याही माध्यमातील, इंग्लिश माध्यम, मराठी माध्यम, उर्दू माध्यम, कोणत्याही शाळेत, झेडपी असू द्या, नगरपालिका, महानगरपालिका, संस्था असू द्या, शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधीची पूर्ण होण्याआधी, बघा, कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर, हा मुद्दा महत्वाचा, पदावर त्याने व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. हा महत्वाचा मुद्दा आहे. सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास, आता कुणाला लागून कसा लागू बघा, निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुज्ञेय असेल. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना हा लाभ अनुज्ञेय असणार नाही. आता जे शिक्षक शिक्षण सेवक म्हणून रुजू आहेत त्यांच्या बाबत हा निर्णय लागू आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी एका ठिकाणी जॉब केला होता किंवा सिलेक्ट झाले होते एका वर्गाला, तिथे तुम्ही सपोज 1.5 वर्ष जॉब केला होता, परत पुढच्या वर्गाला सिलेक्शन झालं, तुम्ही परत पुढच्या वर्गाला सिलेक्शन झालं, तिथे आलात, तुम्ही रुजू झालात, मग तुम्हाला परत 3 वर्ष करावं लागत आहे. मग आता काय होईल, तुमच्या बाबतीत तुमचे पाठीमागचे 1.5 वर्ष लगेच काउंट केले जातील आणि तुमचा कालावधी पकडला जाईल. एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्गमित होण्याच्या दिनांकास संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतन श्रेणी अनुज्ञेय राहील. हा मुद्दा पण एकदम छान आहे. ए नावाचा व्यक्ती आहे, हे नावाच्या व्यक्तीला 1 ते 5 गटासाठी सिलेक्शन झालं होतं, त्याने तिथे 2 वर्ष सर्व्हिस केली आणि परत त्याची शिक्षण सेवक म्हणून परत दुसऱ्या गटाला 6 ते 8 ला त्याचं सिलेक्शन झालं आणि इथे त्याची परत आता 2 वर्ष झालेली आहे. पूर्वीचा नियम सांगतो, तुम्ही जिथून सुरुवात परत नवीन चालू केलं तर त्यावेळेस काय करा, तुम्ही इथे तुम्हाला परत 3 वर्ष जावं लागणार होतं. पण आता ह्या शिक्षकाच्या बाबतीत किंवा ह्या व्यक्तीच्या बाबतीत असं होणार आहे, अरे पूर्वीचे 2 वर्ष आता पकडले जाणार आहे, हे 2 आणि 2 हे तर 4 वर्ष झाले. मग आता 4 वर्ष झाले तर हा GR लागू झाला, इथून पुढे लगेच नियमित वेतन श्रेणी चालू होऊन जाईल. पूर्वीचे मिळतील का त्याला? नाही, पूर्वीचं नाही मिळणार, आता लगेच नियमित काय वेतन श्रेणी लागू राहील. ओके, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. येते लक्षात? आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यानंतर इथे सांगितलं, जे उमेदवार आता सध्या शिक्षण सेवक पदावर आहे, बघा हा दुसरा मुद्दा काय सांगतो की बी नावाचा व्यक्ती आहे आणि हा बी नावाचा व्यक्ती ह्या पदावरती ऑलरेडी जॉब करतोय, तो 2.5 वर्ष झालंय त्याला जॉब करून, तर त्या व्यक्तीला 2.5 वर्ष झाले, त्या व्यक्तीला लागू आहे. पण यापूर्वी एक व्यक्ती असेल, त्यांनी ऑलरेडी शिक्षण सेवक पदाचा काळ, सर मी तर 5 वर्ष केला हो याच्या अगोदर आणि मग म्हणून मला नियमित वेतन श्रेणी मिळाली, तर मला लाभ मिळेल का? नाही, तुम्हाला नाही मिळणार. आता जे चालू आहेत ना त्या शिक्षकांना मिळेल, बाकीच्या शिक्षकांना मिळणार नाही. प्रयत्न पण करू नका, असा हा GR सांगतोय. थोडक्यात काही मुद्दे माझ्याकडे अजून इथे तुम्हाला अपडेट देतो. पूर्वी काय होतं बघा, आधीचा काय नियम होता, शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाल्यास 3 वर्ष मानधनावरती सेवा करावी लागते. 3 वर्ष पूर्ण झाल्यावर सेवा समाधानकारक असल्यास नियमित शिक्षक पदावर नेमणूक होते पूर्वी. आता पण जर एखाद्या व्यक्तीने 3 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी दुसऱ्या शाळेत, बरोबर आहे, दुसऱ्या शाळेत उच्च स्तरावर इतर माध्यमात शिक्षण सेवक म्हणून नवीन नियुक्ती घेतली तर त्याला पुन्हा नवीन 3 वर्ष पूर्ण करावी लागत होती. आधीची सेवा मोजली जात नव्हती. हा होता नियम जुना. आता काय झाला, आता नवीन GR नुसार काय बदल झाला, आधीची सेवा वाया जाणार नाही. जर एखादा शिक्षण सेवक 3 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी दुसऱ्या कोणत्याही स्तरावर किंवा कोणत्याही माध्यमिक शाळेत नियमाप्रमाणे नवीन नियुक्त झाला तर त्याला पुन्हा पूर्ण 3 वर्ष करावी लागणार नाही. आधी केलेली सेवा मोजली जाईल, फक्त उरलेला कालावधी पूर्ण करावा लागेल. म्हणजे त्याने आधी जर 2.5 वर्ष केला होता आणि आता 3 महिने केला तर त्याला आता फक्त किती करायचे, फक्त 3 महिनेच करावा लागणार आहे. त्याची 3 वर्ष सेवा कंप्लीट झालेली आहे, बरोबर आहे. किंवा आधी त्याच्याकडे जर त्यांनी 2 वर्ष केली होती आणि आत्ताही 2 वर्ष झाली, अशी टोटल त्याची किती होणार आहे, 4 वर्ष काउंट होणार आहे हे दोघं मिळून, आणि मग त्याला लगेच त्याला नियमित वेतन श्रेणी लागू होणार आहे.
लक्षात घ्या. आणि पुढे कोणाला हा लाभ मिळेल? ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी 18 फेब्रुवारी 2026 रोजी चालू आहे त्यांनाच हा लाभ मिळेल. ज्यांची 3 वर्ष आधीच पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली आहे त्यांना हा लाभ लागू होणार नाही. जर एकूण सेवा 3 वर्ष पूर्ण झाली असेल तर जर एखाद्याची आधीची सेवा व सध्याची सेवा मिळून एकूण 3 वर्ष किंवा जास्त झाली असतील तर त्याला त्वरित नियमित वेतन श्रेणी लागू होईल. इतर नियम काय सांगतात तर या निर्णयाला विरोध करणारे जुने नियम असल्यास ते या मर्यादेत अमान्य समजले जातील. बाकी शिक्षण सेवक योजनेचे नियम पूर्ववत राहतील. अशा पद्धतीने हा बदल या ठिकाणी झालाय. यावरती आपलं मत काय मला कमेंट मात्र नक्की करा. आणि चांगला बदल आहे शिक्षण सेवक म्हणून तुम्हाला. तसं तर शिक्षण सेवक हे पदच तुम्ही काढून टाका, डायरेक्ट नियमित वेतन श्रेणी लावा असं माझंही म्हणणं आहे. बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं काय मला कळवा. पण ठीक आहे, ॲटलिस्ट फुल ना फुलाची पाकळी काहीतरी बदल चांगला झालेला आहे. ह्या बदलाबद्दल काय वाटतंय आणि अजून अपेक्षित असणारा बदल काय असावा तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या मित्रांपर्यंत कळवा की TET 2026 जून जुलैमध्ये होणार आहे. त्यासाठी द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू झालेली आहे. ही बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकतात. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.